नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पाडळी येथे छातीवर गोळी चढून घेत तरुणाने संपवले जीवन. पाडळी तालुका शिराळा येथे 38 वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत राहत्या घरी स्वतःवर गोळी चढून घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना गुरुवारी दिनांक 6 रोजी पहाटे घडली. पोपट महादेव शिंदे, वय वर्ष 38, राहणार पाडळी, तालुका शिराळा असं मृताचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत पोपट शिंदे यांच्यावर 20 वर्षापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 11 वर्ष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर 2020 मध्ये तो सुटून घरी आला होता. सध्या तो शेती व्यवसाय करत होता. त्याला दारूचं व्यसन होतं. सोमवारी दिनांक 3 रोजी त्याची पत्नी नातेवाईकांकडे काळंबवाडी, तालुका वाळवा येथे गेली होती. बुधवारी दिनांक 5 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोपट घरी दारू पीत बसला होता. आई अक्काताई शिंदे, वय वर्ष 55, यांनी उशीर झाला आहे, जाऊन झोप असं सांगितलं. मात्र त्याने न ऐकल्याने आई रागाने घराला लागून असलेल्या शेडमध्ये झोपण्यास गेल्या. या प्रकरणी मृत तरुणाची आई अक्काताई शिंदे यांनी दिलेल्या वर्दी जबाबावरून शिराळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर वरुटे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केलं. डॉक्टरांनी तपासणी करून पोपट शिंदे यास मृत घोषित केलं. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.